तर आज बेळगावमधल्या या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काय नेमकं वातावरण आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत आणि प्रतापकडून आपण या संदर्भातली माहिती जाणून घेऊया। प्रताप, आज बेळगावमधल्या वातावरणात एक वेगळ्या प्रकारे तणाव दिसतो आहे। आज आपण सकाळी तुम्ही दाखवलत की आष्टेकरांच्या मागे अक्षरशः एक पोलीस पाठलाग करत होता। काय नेमकं या सगळ्या पार्श्वभूमीवरचं वातावरण आहे? बेळगाव मधील आपण पाहतो की महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते असतील किंवा प्रमुख जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पाठीमागे पोलीस लागलेले आहेत। सकाळपासून आपण पाहतो त्यांच्या मागेच आहेत। अनेक जण आपण पाहिलं की त्यांच्या पाठीमागे फिरताना दिसतात। कुणी व्यायामला जात होतं, कुणी स्मशानभूमीत जात होतं, तरी देखील टू व्हीलरवरून पोलीस त्यांच्या पाठीमागे फिरत होते। एका अर्थाने त्यांना नजर कैदेत ठेवल्या अशा प्रकारची स्थिती या बेळगावमध्ये आहे। तर दुसरीकडे ज्या ठिकाणी मराठी भाषिक एकत्र येणार आहेत ते धर्मवीर संभाजी चौकातली ही दृश्य आपण बघू शकतो। पहाटेपासूनच या ठिकाणी प्रचंड मोठा असा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कोणताही नेता पोहोचू नये, प्रमुख कार्यकर्ता पोहोचू नये याची व्यवस्था कर्नाटक पोलिसांनी केलेली आहे। धर्मवीर संभाजी चौकात खरं आपण पाहतो की मराठी भाषिक मोठ्या संख्येने येत असतात, पण या ठिकाणी त्यांना पोहोचू द्यायचं नाही अशा प्रकारची व्यूहरचना कानडी पोलिसांनी केलेली आहे। एकूणच आपण पाहतो की एकीकडे बेळगावमधल्या नेत्यांना नजरकैदेत ठेवलंय, पण दुसरीकडे महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना देखील या ठिकाणी आपण पाहतो की बेळगाव पोलिसांनी नोटीस पाठवलेले। त्याच्यामध्ये विजय देवणे जे ठाकरे गटाचे नेते आहेत कोल्हापुरातील, त्यांना देखील जिल्हा प्रशासनानं नोटीस पाठवून तुम्हाला बंदी आदेश करण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्ही येऊ नये अशा प्रकारचं एकूण बजावलेलं आहे। एकूणच आपण पाहतो की तणावाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते, कारण आपण पाहतो की सकाळपासून कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा नेत्याला घराबाहेर पडू दिलं जात नाही अशा प्रकारची स्थिती या बेळगावमध्ये आहे। त्यामुळे कानडी पोलीस, कानडी सरकार कशा प्रकारे मराठी भाषिकांच्यावर अन्याय अत्याचार करतं हे सकाळपासून पुन्हा एकदा दिसू लागलेलं आहे। खरंय प्रताप, या सगळ्या परिस्थितीवर जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून ही सगळी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।